नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही आज करतोय एक मोठा खुलासा, एक मोठा पर्दाफाश आंतरराष्ट्रीय स्मगलिंग रॅकेटचा. जे रॅकेट दुबई UAE मधून चालवलं जातंय आणि भारतामध्ये हे रॅकेट चालवून देशातल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठं भगदाड पाडलं जातंय. या संदर्भातला एक मोठा गौप्यस्फोट आम्ही करतोय आणि त्याला आधार असणार आहे इथल्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेला एक धक्कादायक रिपोर्ट. आणि बघूयात की या अहवालामध्ये नेमकं काय समोर आलंय. या अहवालातून ही बाब समोर आली आहे की देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक मोठं ऑइल स्मगलिंग रॅकेट कार्यरत आहे आणि या सगळ्यात मोठ्या आजवरच्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमत करणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती एक रिपोर्ट लागलेला आहे आणि या रिपोर्टच्या आधारे, गुप्तचर संस्थेचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टच्या आधारे राज्यामध्ये, देशामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या बंदरांवरून सुरू असलेल्या या मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा आम्ही पर्दाफाश करतोय. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा हा रिपोर्ट सांगतोय की देशामध्ये आज दुबई आणि UAE मधून मोठ्या प्रमाणात स्मगलिंग रॅकेट ऑइलचं सुरू आहे आणि या ऑइलच्या माध्यमातून देशात एक समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय डिझेलच्या रॅकेटची देशातली सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश आम्ही आता पुढच्या या रिपोर्टमधून करणार आहोत. पण राज्यातल्या बोगस बायोडिझेलचं रॅकेट न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं. त्यानंतर राज्यभर या माफियांवर राज्यातल्या पोलीस आणि पुरवठा विभागानं धाडी टाकल्या. तेव्हा प्रश्न निर्माण झाला होता की हे बोगस बायोडिझेल नेमकं आहे तरी काय, ते येतंय कुठून आणि ते येतंय कसं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधत होतो. आणि तेव्हा आमच्या हाती लागला सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा एक धक्कादायक अहवाल, ज्या अहवालानं देशातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या अहवालानंतर देशाच्या वेगवेगळ्या प्रमुख बंदरांवरून देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो दरोडा पडत होता अर्थव्यवस्थेवर, तो आज जगाच्या समोर आम्ही आणतोय या खास रिपोर्टच्या माध्यमातून. बघूया न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. देशातील सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश. देशाला हादरवणारा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्राला रिपोर्ट. रिपोर्टमधून देशातील स्मगलिंग रॅकेटबद्दल धक्कादायक खुलासे. देशातील डिझेल स्मगलिंगच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड. राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या बोगस बायोडिझेलच्या रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर याच संदर्भातला देशाला हादरवणारा आणखी एक खळबळजनक खुलासा आम्ही करतोय. हा खुलासा आहे देशातील डिझेलच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालातून देशातल्या सर्वात मोठ्या डिझेलच्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय. देशातलं हे स्मगलिंग रॅकेट प्रमुख बंदरांवरून चालवलं जातंय. UAE मधून याच समुद्र मार्गे देशातल्या गुजरात आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख बंदरांवरून हे स्मगलिंग रॅकेट सुरू असल्याची बाब या रिपोर्टमधून समोर आली आहे. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा गोपनीय अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव तो स्क्रीनवर दाखवू शकत नाही, पण त्यातून जे निष्कर्ष समोर आलेत ते देशातील संपूर्ण तपास यंत्रणांची झोप उडवणार आहेत. यातील काही धक्कादायक बाबी
आम्ही देशासमोर आणतोय। ये हाइड्रोलिक कंपनी का ऑफिस है कि नहीं है? आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज। सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोच्या गोपनीय अहवालातून देशात हायस्पीड डिझेलची तस्करी करणारं आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय। हे रॅकेट UAE मधून कार्यरत असून आंतरराष्ट्रीय समुद्री प्रवासी मार्गानं डिझेलची देशात तस्करी केली जात असल्याचं समोर आलंय। UAE मधून बेस ऑइल SN50, हायड्रोकार्बन ऑइल, स्लज ऑइलच्या नावानं आयात केली जाते। तस्करांकडून वेगवेगळ्या ऑइलच्या नावानं देशात आणलं जाणारं हे ऑइल प्रत्यक्षात कमी प्रतीचं डिझेलच असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे। ही तस्करी देशातील JNPT, कांडला आणि मुंद्रा या प्रमुख बंदरांवरून केली जाते। कर विषयक गुप्तचर संस्थेच्या अहवालातून या स्मगलिंग रॅकेटचे काळे धंदे आता जगासमोर आलेत। ह्यांची मोडस ऑपरेंडी खूप सिंपल आहे, पण हे लोकांसमोर येत नाहीये आणि ही देशातली आतापर्यंत सर्वात मोठं स्मगलिंग रॅकेट आहे। दुबईवरून कंटेनर भरून डिझेल पेट्रोल पाठवतात, ते पोर्टवरती आल्यानंतर इकडचे अधिकारी त्यांचं केमिकल, त्यांचं एनालिसिस, लॅब टेस्टिंग रिपोर्ट करतात आणि त्या लॅब टेस्टिंग रिपोर्टमध्ये ते इंडस्ट्रियल ऑइल, बेस ऑइल असं लिहून देतात, पण खरे ते डिझेल असतं। ह्याचं केंद्रबिंदू दुबई आहे। दुबईमध्ये बसलेले काय मोठे स्मगलर्स हे करत आहे। आज अशी परिस्थिती आहे की जे काही पर्यायी इंधन नावाखाली जे काही बाजारामध्ये स्मगल डिझेल उपलब्ध झालेलं आहे, यामध्ये शासनाचा कर मोठ्या प्रमाणात नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, कारण त्याला वेगवेगळी नावं देऊन करामधून सवलती घेतल्या जात आहेत। हे जर थांबलं नाही तर शासनाचं अधिक नुकसान होणार आहे, ग्राहकाला स्पुरियस प्रॉडक्ट मिळणार आहे आणि जे प्रामाणिकपणे पेट्रोल पंप चालक या रचनेमध्ये काम करून शासनाच्या कर व्यवस्थेला मदत करतायत, ते मात्र नुकसानीत जाणार आहे। पर्यायानं शासनाचं, जनतेचं वेगळ्या पद्धतीनं नुकसान होणार आहे। गुप्तचर संस्थेचा हा अहवाल 7 जानेवारी 2021 ला केंद्र सरकारच्या कर विभागाला सोपवण्यात आला, पण अजूनपर्यंत यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळेच राज्यासह देशभरात या स्मगलिंग रॅकेटनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। ही तस्करी करून माफिया डिझेलमधून मिळणाऱ्या देशाच्या उत्पन्नावर डल्ला मारत असल्याचंही अहवालातून उघड झालंय। राज्य सरकारच्या हाती हा रिपोर्ट लागलाय। या रिपोर्टच्या आधारावर राज्याच्या पुरवठा विभागाकडून कारवाईला सुरुवात झाल्याचं रेशनिंग कंट्रोलर यांनी सांगितलंय। जो केंद्र सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये या मुद्द्यांचं नक्कीच हायलाइट केलं गेलेलं आहे की अशा प्रकारचा इम्पोर्ट होतोय आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे। आणि त्याच्या नियंत्रणासाठी आमच्या काही धाड सत्रांमधून कस्टमच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही त्याच्या संदर्भामध्ये हे कंट्रोल करण्यासाठी, हे पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। देशात सुरू असलेल्या डिझेलच्या तस्करीसाठी माफियांची मोडस ऑपरेंडी आणि त्यातला पैशांचा खेळ थक्क करणार आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलची आयात करण्याची फक्त तेल विपणन कंपन्यांनाच परवानगी आहे, तर इतर कंपन्यांना पेट्रोल डिझेल व्यतिरिक्त तेल आयात करण्याची परवानगी दिली गेली आहे। आयात केलेल्या पेट्रोल डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा जवळपास 56% कर आहे, तर इतर ऑइलवर केवळ 12% GST असल्यानं त्याचे भाव कमी आहेत। त्यामुळे तस्करांकडून UAE मधून कमी प्रतीचं डिझेल इतर ऑइलच्या नावानं अवैधरित्या बंदरांवर आयात केलं जात आहे। नाव बदलून आयात केलेल्या या डिझेलवर फक्त 12% GST देऊन इतर कर मात्र बुडवले जातात। तेच इंडस्ट्रियल ऑइल, बेस ऑइल, मरीन ऑइल काळ्या बाजारात बायो डिझेल म्हणून गाड्यांमध्ये वापरलं जात आहे। अधिकृत डिझेलपेक्षा आयात केलेलं हे डिझेल 10 रुपयांनी स्वस्त असल्यानं काळ्या बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे। यात केंद्र आणि राज्य सरकारचं मिळून प्रति लिटर 50 रुपयांचं नुकसान होतंय। वर्षाला हा आकडा काही हजार कोटींच्या घरात जातोय। विशेष म्हणजे देशात अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा इंडस्ट्रियल ऑइलची झालेली प्रचंड आयातीतली वाढ हे याच घोटाळ्याचं द्योतक आहे।
या स्मगलिंग रॅकेटची सुरुवात 2 वर्षांपूर्वी तामिळनाडूतल्या चेन्नईतल्या बंदरातून झाली. पण DRIनं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. त्यानंतर माफियांनी गुजरातकडे आपला मोर्चा वळवला. पण गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात ATSनं अत्यंत कठोर कारवाईला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राला या माफियांनी आता आपला गड बनवलाय. हा गड उद्ध्वस्त करणं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आखाती देशातून वेगवेगळ्या ऑइलच्या नावानं हे स्मगलिंग करणाऱ्या रॅकेटनं राज्यभरात आपले पाय रोवले. पोलिसांनी त्याबद्दलची कारवाई सुरू करताच राज्यातील अनेक माफिया आज फरार झालेत, तर काही पोलिसांच्या हाती सापडले. माफियांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हे सगळे काळे धंदे कसे चालवले, त्याचाही उलगडा आमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून झाला. पाहूया त्याचा हा खास रिपोर्ट. डिझेल माफियांची बोगसगिरी कॅमेऱ्यात कैद. माफियांच्या दारावर न्यूज 18 लोकमतची धडक. पुलिस आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज. राज्यभरात धाडसत्र सुरू होताच माफिया फरार. डिझेल माफियांचा पुराव्यासह होणार पर्दाफाश. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यातील बोगस बायोडिझेलच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आणि माफियांचे धाबे दणाणले. बीड जिल्ह्यातून नांदेडमधल्या लोह्याला जाणाऱ्या गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 44,000 लिटर मरीन ऑइल जप्त केलं, जे डिझेल म्हणून वापरलं जात होतं. जे बोगस बायोडिझेल आहे हे मुंबईवरनं नांदेडकडे चाललेलं होतं आणि लोहा या ठिकाणी एका धाब्यावरती उतरलं जाणार होतं. जी 3 टँकर पकडली त्याच्यामध्ये जवळपास 75,000 लिटर बायोडिझेल, जे की कोट्यवधी रुपयाचं होतं. यावरती पंकज कुमावत यांनी कारवाई केलेली होती आणि या कारवाईनंतर आता हे तपासाचे धागेदोरे जवळपास मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि मुंबईमधून हे जे बायोडिझेल सप्लाय करणारं जे काही रॅकेट आहे ते आता पर्दाफाश होत आहे. ठिकाण हायड्राल्यूब इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, काळबादेवी. इथं आल्यानंतर हायड्रॉलिक कंपनीचं कार्यालयाचा जो ॲड्रेस दिलाय तिथं आलो, पण इथं नाव हायड्रोटेक पेट्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर इथं मध्ये बघितलं तर इथे ऑफिस मध्ये काहीच नाहीये. तुम कौन हो स्टॉप करने वाले? आप क्यों हमें रोक रहे हो? आप ओनर हो, आप क्यों रोक रहे हो? क्यों रोक रहे हो आप? मेरे डैड लैंडलॉर्ड है, आपको परमिशन नहीं, आप प्लीज जाइए. क्यों? पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी, हम सब डिटेल्स. नहीं, यहाँ पे कंपनी रहती है कि नहीं, ये हम सब मुझे पड़ताल idea करने के लिए आए हैं. तो आप रोक क्यों रहे हो? आप क्यों रोक रही है? पुलिस हम सिर्फ बोल रहे हैं कि एड्रेस यहाँ पे दिए, यहाँ पे कंपनी नहीं है. नहीं, आप प्लीज जाइए. इस कंपनी, यहाँ कंपनी के जो लोग हैं वो हमें पुलिस बताएंगे. आएगी तब हम details आप देंगे, बताइए आप यहाँ जाइए. पे कंपनी कहाँ है? पुलिस आएगी, हम डिटेल्स. ये हाइड्रोलिक कंपनी का ऑफिस है कि नहीं पुलिस है? आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज. आप क्यों जाए? आप जाइए. हम जानकारी लेने के लिए आए हैं कि यहाँ कंपनी है कि नहीं है. पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी, सब. हम हमारा काम कर रहे हैं, आप बीच में मत आइए. उसका मालिक कौन है, बता पाएंगे? हम नहीं बता पाएंगे ना, वही तो आपको मैं कब क्यों? वो कब से बंद पड़ा है. बंद पड़ा है. हाँ. कितने साल हुए? काफी बताएंगे कैमरे पे हमें? नहीं वो कुछ नहीं बताएंगे और ये सब हम मेहरबानी करके बंद करिए. बोगस बायोडिझेल प्रकरणात नांदेडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील मरीन ऑइल मुंबईतल्या हायड्राल्यूब इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीचं होतं. त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या या कंपनीच्या संचालकांवर नांदेडच्या क्राईम ब्रँचच्या टीमनं धाडी टाकल्या आणि 2 संचालकांना अटक केली. आपल्या सोबत क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखलीकर साहेब आहेत. साहेब, आज काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली? नांदेडला गुन्हा दाखल आहे 3/7/1 आणि 420 IPC. त्यात चौकशी केली, 2 ताब्यात घेतले आहेत, तपास चालू आहे. पोलीस तपासातून हे स्पष्टपणे समोर येत आहे
की देशात ऑइल आयात करण्यासाठी दुबईत डमी कंपन्या उघडण्यात आल्या. हवाला चॅनेलद्वारे पेमेंट करून कंपनीतला फरक मिटवला गेला. देशात बोगस कंपन्या स्थापन करून त्याच्या नावानं कोट्यवधींचे व्यवहार केले गेले. आपण दिलेल्या ऑइलचा दुरुपयोग होत असल्यास ती जबाबदारी आपली नाही या सबबीखाली कायद्याच्या कसाट्यातून सुटण्याचा या माफियांनी प्रयत्न चालवलाय. पण इंडस्ट्रीसाठीचं ऑइल डिझेल म्हणून वापरण्याचा गोरखधंदा आता उघड झालाय. राज्यातील पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असला तरी यातून काही मूलभूत प्रश्न उपस्थित झालेत. आखाती देशातून देशातील प्रमुख बंदरांवर ऑइल उतरवणारा दुबई आणि UAE मधला तो मास्टरमाइंड कोण? डिझेलला इतर ऑइलचं प्रमाणपत्र देण्यात कस्टमच्या लॅबचा काही हात आहे का? माफियांच्या कर चोरीला कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून अभय मिळते का? GST डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांचं माफियांशी काही संगनमत आहे का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज सक्षम अशा तपास यंत्रणेची गरज आहे. कारण प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. या स्मगलिंगमधून मिळालेला पैसा देशाबाहेर बसलेले माफिया देशाविरोधात वापरत नाहीत ना, याचा तपास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बीडवरून सुरेश जाधवसह व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा हा सगळा पर्दाफाश समोर आल्याच्या नंतर तरी विदेशातून येणाऱ्या या सगळ्या स्मगलरवरती कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. न्यूज 18 लोकमतची नजर या कारवाईवर असणार आहे. पण आता आणखीन एक महत्त्वाची बातमी येते समोर. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकर यांच्या तक्रारीवरून तत्कालीन पोलीस निरीक्षक मालवणीचे दीपक फटांगडे आणि तत्कालीन सह पोलीस निरीक्षक जे देवेंद्र भारती आहेत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ADG दर्जाच्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालेला आहे. मालवणी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारवाई करू दिली नाही म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे. दीपक कुरुळकरांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला कारवाई करू दिली नाही आणि IPS देवेंद्र भारतींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याआधी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यावर म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या अधिकाऱ्यावर याआधी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता देवेंद्र भारती हे एक IPS अधिकारी यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. परमबीर सिंग हे आधीच अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. त्यात आता देवेंद्र भारती यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, काय नेमकं कारण आहे त्यांच्या विरोधात हा गुन्हा का दाखल करण्यात आला? विलास, हे संपूर्ण प्रकरण जे आहे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या राज्यामध्ये देवेंद्र भारती हे दुसरे असे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या पोलीस सेवेमध्ये, ज्या पोलीस दलामध्ये आपण वर्षानुवर्षे काम करतोय त्याच सगळ्या सेवेमध्ये असताना अशा पद्धतीने गुन्हा दाखल करणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि त्या अधिकाऱ्यांकरता शर्मेची बाब आहे किंवा एक धक्का मानला जातोय. आता जी FIR आहे, कुरुळेकर नावाचे एक अधिकारी आहे, ते निवृत्त आहेत आता हे अधिकारी. ते जेव्हा सेवेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे. ही FIR कॉपी आहे. या FIR कॉपी मध्ये आपण जर स्पष्टपणे पाहिलं तर इथे देवेंद्र भारती यांचं नाव जे आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे. एक बांगलादेशी महिला आहे, तिचं नाव रेश्मा खान आहे. त्यानंतर दीपक फटांगरे आणि देवेंद्र भारती आणि इतर अशी ही नावं सगळी जी आहेत ही या FIR मध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. म्हणजे देवेंद्र भारती यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबरीने साधारणपणे 8 पानांची ही FIR आहे. या FIR मध्ये जे कुरुळेकर नावाचे अधिकारी आहेत त्यांनी सविस्तरपणे त्यांची तक्रार दिलेली आहे. साधारणपणे त्यांचं जे म्हणणं आहे की मालवणी पोलीस स्टेशनमध्ये ते सन 2018 मध्ये असताना अभिलेख नष्ट केला असल्याचे उत्तर देऊन माहिती देण्याचे टाळले. त्यानंतर दिनांक 1/12/2020 पोलीस उपायुक्त प्रथम लिपी अधिकारी परिमंडळ 11 मुंबई यांच्याकडे अर्ज केला. आणि म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे की एक बांगलादेशी महिला जी आहे तिच्याविरोधात कारवाई करू नये याकरता देवेंद्र भारती, दीपक फटांगडे जे आहेत यांनी
जे कुरुळेकर नावाचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली, त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. म्हणजे कुठेतरी सरकारी कामात अडथळा आणलेला आहे अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे, FIR दाखल केलेला. तर याच्यामध्ये जर आपण कलम पाहिली तर साधारणपणे 420, 465, 467, 468, 471 आणि 34 त्यानंतर कलम जे आहे 1934 नुसार 12A, B त्यानंतर साधारणपणे विविध कलम जे आहेत कलम 13, 14A, B परकीय परिशिष्ट महाराष्ट्र म्हणजे परदेशात जे आहे म्हणजे बांगलादेशी आपल्या इथे हे गैररित्या राहतात किंवा त्यांना अधिकार नाहीये भारतामध्ये राहण्याचा, अशा पद्धतीचे सगळे कायदे असताना अशा व्यक्तींना वाचवण्याचं नेमकं कारण काय होतं हे स्पष्टपणे याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं तर थेट देवेन भारती आणि दीपक पटांगरे यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जे कुरुळेकर नावाचे अधिकारी होते त्यांच्यावरती दबाव आणला की अशा पद्धतीने कोणतीही कारवाई करू नये आणि जर कारवाई केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. ही सगळी तक्रार जी आहे ती तक्रार 8 पानांच्या FIR मध्ये कुरुळेकर यांनी केलेली आहे. बरं, पण एक त्याच्यातला प्रश्न असा होतो की हे प्रकरण नेमकं कधीचं आहे, कारण आता ते सेवानिवृत्त झालेले, हे प्रकरण नेमकं कधीचं आहे त्याच्याबद्दलचा काही उल्लेख आहे यात? नक्कीच हे प्रकरण जे आहे ते साधारणपणे यांनी लिहिलेल्या तारखेनुसार एक साधारण 2017 30 नोव्हेंबर 2017 पोलीस दलातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे ज्यावेळी हे एका विशिष्ट पदावरती होते त्यावेळेस त्यांना या संदर्भामधले आदेश आले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. सविस्तर FIR आहे, कोणतीही कारवाई करू नये आणि माझ्या कार्यालयातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी मिळून जुना अभिलेख तयार सुरू केला. म्हणजे कुठेतरी ही जी महिला आहे म्हणजे त्यांनी जी तक्रार केली आहे की रेश्मा खान हिच्या पासपोर्ट मागणीविषयी कागदपत्रे मिळून आली आणि त्यांनी या संदर्भात चौकशी जेव्हा केली त्यावेळी त्यांना या सगळ्या रेश्मा खान प्रकरणामध्ये काही गोडबंगाल आहे असं आढळलं आणि त्यानुसार त्यांनी जेव्हा तिचा जन्माला दाखला असेल किंवा पश्चिम बंगाल येथून जारी करण्यात आलेला तिचा पासपोर्ट असेल किंवा वेगवेगळ्या ज्या अशा गोष्टी आहेत जे कागदपत्री पुरावे जे नागरिक असल्याचं ते मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ही सर्व कारवाई करत असताना बोलून घेण्यात आलं, त्याच पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकला गेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे दबाव टाकण्याकरता त्यांनी म्हटलेलं आहे की साधारणपणे त्यांच्यावरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत दबाव टाकला गेला आणि त्याच्यामुळे ही कारवाई करणं त्यांना अवघड बसलं आणि हे केलं नाही म्हणून त्यांना देखील पुढे त्रास दिला गेला. या सगळ्या कलमांतर्गत त्यांनी दीपक मनोहर कुरुळकर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे, यांनी हा सगळा FIR दाखल केलेला आहे. म्हणजे आपण ह्या व्यक्तीविरोधात जी रेश्मा खान नावाची व्यक्ती आहे तिनं गैरमार्गानेही मुंबईमध्ये राहते, भारतामध्ये राहते, तिच्या विरोधात कारवाई करू नये याच्याकरता दबाव आणला अशा पद्धतीचं दीपक पटांगरे देवेन भारती यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. आणि मी पान नंबर FIRचं जे पान नंबर 5 आहे त्याच्यावरती स्पष्टपणे देवेन भारती यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देवेन भारती यांनी सांगितलं मला की या सगळ्या याच्यावरती कोणत्या पद्धतीने कारवाई करायची नाही प्रकरण. पण या संदर्भातले काही पुरावे त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, तशा काही कॉल रेकॉर्डिंग असतील किंवा तसे काही नोंदी असतील याच्याबद्दलच्या? नक्कीच पूर्ण नोंदी ज्या आहेत पूर्ण नोंदी ज्या आहेत त्या नोंदी त्यांनी आवक जावक क्रमांकानुसार त्यावेळी त्यांनी जे काही पुरावे नष्ट केले म्हणजे नष्ट करायला सांगितले किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, मग त्यांना सांगितलं गेलं किंवा इतर माणसांच्या मार्फत सांगितलं गेलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं त्यांनी तारखेनुसार आणि कुठे कुठे घटना घडली, कोणी कोणी काय सांगितलं, तिचे कोणते कागदपत्र खरे होते, खोटे होते, कोणते कागदपत्र नव्हते आणि कशा पद्धतीने तिला नष्ट करायला सांगितले किंवा यांना आदेश देण्यात आले, या सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती जी आहे ती त्यांनी जे कुरुळकर नावाचे अधिकारी आहेत दीपक कुरुळकर यांनी त्यांच्या FIR मध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय पुराव्यानिशी वस्तुजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, या पुराव्यानिशी FIR दाखल केलेला आहे. शेवटचं पान जे आहे या सगळ्या FIR मधलं ते महत्वाचं आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे सदर प्रकरणी मी नमूदच्या कालावधीमध्ये मालवणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याकरता कागदपत्रांसह लेखी तक्रार घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पटांगरे मालवणी पोलीस ठाणे यांनी स्वतः तसेच तत्कालीन सहपोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था श्री देवेन भारती यांच्या निर्देशानुसार कोणताही गुन्हा दाखल केला नाही. आणि म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, कशाही वरिष्ठ अधिकाऱ्याने एखाद्या गंभीर गुन्ह्याविषयी गुन्हा दाखल करू नये असं सांगणं हे सगळ्या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या पूर्णपणे ब्रीच करणं किंवा त्यांना फाटा देणं अशा पद्धतीचं होतं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कायदा हातात घेणं किंवा पदाचा गैरवापर करणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, फसवणूक करणं, सरकारी जे कामकाज आहे
त्याची दिशाभूल करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबतीमधला हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला निश्चितच. पण याच्याबद्दल देवेन भारती यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे का? त्यांची याच्या संदर्भातली काही बाजू कळू शकलेली आहे का? देवेन भारतीनं दिवसभर आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची संपर्क होऊ शकला नाही किंवा त्यांनी फोन देखील उचललेला नाही. त्यांना मेसेज केलेला आहे. दीपक पटांगरे यांच्या बाबतीमध्ये आपण बोलायचं झालं तर त्यांची संपर्क झाला होता, त्यांची संपर्क केला. त्यांचं म्हणणं आहे की माझ्यापर्यंत अशा पद्धतीचा कोणता गुन्हा दाखल झालेला आहे हे ऑफिशियली म्हणजे अधिकृतपणे पोलिसांनी कोणी कळवलेलं नाहीये, पण प्रसार माध्यमांमध्ये मला ही सगळी गोष्ट कळलेली आहे की अशा पद्धतीचा गुन्हा जो आहे तो माझ्यावर दाखल झालेला आहे. योग्य वेळी योग्य पद्धतीनं कायदेशीररित्या या सर्व गोष्टींचं उत्तर जे आहे ते मी देणार आहे. आणि मी जे काही केलेलं आहे किंवा मी कोणाला दबाव आणण्यासाठी सांगितलेला आहे का किंवा गुन्हा दाखल करू नको असं सांगितलेलं आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी मी पुन्हा म्हणजे ज्यावेळेस मला बोलवलं जाईल, पोलीस जेव्हा तपास करतील, प्रकरण आता तपासामध्ये त्यामुळे जास्त बोलण्याचे राहणार नाही असं त्यांनी म्हटलं पण आहे. अजित, आता याच्या संदर्भात पुढची कारवाई काय होऊ शकते? त्यांना अटक होऊ शकते? की आता हे पुन्हा तोच प्रकार आला. जसं आपल्याला माहिती आहे की हा. परमवीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने एवढ्या एफ दाखल केलेल्या आहेत, त्यांना समन्स केले होते, ते परदेशात आहेत किंवा कुठे आहेत असं वारंवार बोललं जात होतं. सुप्रीम कोर्टातून त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला, ते आले, चौकशीला सामोरे गेले, त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टातून त्यांना दिलासा मिळाला. आता ही प्रक्रिया जी आहे तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे की यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे आता हे दोघेही जे आहे ते अटकपूर्व जामिनाकरता अर्ज करतील किंवा तपास यंत्रणासमोर सामोरं जातील. त्या वेगवेगळे मुद्दे आहेत. शेवटी कायद्यामध्ये कोणीही व्यक्ती मोठा नाहीये, कोणीही व्यक्ती छोटा नाहीये, सगळे समान असतात. त्यामुळे ठीक आहे. अजित, मी तुम्हाला थांबवतो, माफ करा, कारण आता आपल्यासोबत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर जोडले गेलेले आहेत. दीक्षित सर, दुसरे IPS अधिकारी आहेत ज्यांच्यावरती अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय म्हणावं या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मुंबई पोलिसांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं हे शुद्धीकरण सुरू आहे, जे काही चुकीचं होतं ते म्हणायचं की ही प्रतिमा अधिक डागाळत चालली आहे काय म्हणायचं याला? नाही, याच्यात मुख्य काय आहे की आता आजचा जो गुन्हा आपण आता दाखल केलेला सांगत आहोत तो देवेन भारती हे पूर्वी फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणून त्यांनी स्वतः काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना परदेशी नागरिक भारतीय पासपोर्ट कशा प्रकारे खोटे बनवतात, वापरतात, कशासाठी वापरतात ह्याची सगळी पूर्ण कल्पना आहे. आणि ही माहिती असून सुद्धा जर त्यांनी काही परदेशी नागरिकांना, जसं काही बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी म्हणून जर काही त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल तर हा मी म्हणेन की अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आणि याचा उद्देश काय होता किंवा हे कशासाठी त्यांनी केलं ह्याचाही तपास करावा लागेल. हा नुसता टेक्निकल गुन्हा नाहीये, हा अत्यंत गंभीर अशा प्रकारचा गुन्हा आहे की त्याच्या मागे काहीतरी उद्देश असणार. तो उद्देश आता तपासामध्ये शोधून काढावा लागेल की यांनी ही मदत करायची यांना का जरूर पडली आणि त्याच्यात काय त्यांना साध्य करायचं होतं. या सगळ्याचा तपास होईल. हो, या सगळ्याचा तपास करावा लागेल. आणि जे कोणी पोलीस खात्यात राहूनही जर काही अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करत असेल तर त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे. सर, ज्या पोलीस दलामध्ये तुम्ही तुमच्यासारख्या अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांनी सेवा बजावली, या मुंबई पोलिसांच्या संपूर्ण प्रतिमेला एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी सामान्य पोलीस कर्मचाऱ्यापासून ते तुमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत. पण आज जेव्हा तुम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना बघता ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप लागतायत, मग ते खंडणीपासून ते वेगवेगळे सगळे आरोप लागतायत, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर? हेच काय आहे की ज्यांनी गैरप्रकार केलेले आहेत, ज्यांनी गैरकायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे कारवाई होणार. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्या पुढे तुम्ही शिपाई आहात का वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात, किंबहुना वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना ही तुमची जास्ती जबाबदारी आहे की तुम्ही अत्यंत त्याच्यामध्ये जबाबदारीने पूर्णपणे प्रत्येक कारवाई करायला पाहिजे. आणि जर तुमचीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर हा उघड अत्यंत आक्षेपार्ह असं कारवाई आहे. सर, पण ही हिंमत कशी होते? तुम्ही इतक्या मोठ्या पदावर असताना अशा प्रकारची, खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांनीच त्याला धोका पोहोचवणं हे अधिक गंभीर आहे. आणि याला कुठेतरी राजकीय वरदहस्त सुद्धा असतो का? त्याच्याशिवाय ही हिंमत होते का?
नाही म्हणून मी सुरुवातीलाच मी म्हणलो की ह्याच्यामधला उद्देश काय होता, हा उद्देश त्याच्यातला शोधून काढणं महत्वाचं आहे. आणखीन ते हे काय यांनी स्वतःच्या हिमतीने काही केलेलं आहे का कोणाच्या सांगण्याप्रमाणे केलेलं आहे ते आता तपासात शोधून काढावं लागेल. आणि जे कोणी त्याच्या जर त्यांनी स्वतःच केलेलं असेल तर ते स्वतः आता जबाबदार आहेतच आहेत, परंतु कोणाच्या सांगण्याप्रमाणे केलं असेल तर ते सुद्धा आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारचा गुन्हा केल्यानंतर काय शिक्षेची तरतूद आहे, याबद्दलची काय शिक्षा होऊ शकते कसं आहे जर तो की सिद्ध झाला तर? एकतर असं आहे की याला ज्याला आपण कॉन्स्पिरसी म्हणतो तशा प्रकारची कॉन्स्पिरसी आहे. दुसरं असं आहे की तुम्ही काही खोटी बनावट डॉक्युमेंट्स बनवणं आणि ती सुद्धा राष्ट्रीयत्वासाठी संबंधीची बनवणं हे एक देशाची ज्याला सुरक्षा आपण म्हणतो त्या सुरक्षेला धोका असलेला असा हा गुन्हा आहे. आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जर असं केलेलं असेल तर ते नक्कीच फार आक्षेपार्ह समजलं जाईल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे न्यायाधीश सुद्धा त्याच्यामध्ये फार गंभीर त्याचा योग घेतील आणि कठोर शिक्षा दिली जाईल. सर, यातली एक महत्वाची गोष्ट, इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात कनिष्ठ अधिकाऱ्याने केलेली ही तक्रार आहे, आणि विशेष म्हणजे ते पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे या संपूर्ण घटनेचं गांभीर्य अधिक वाढलेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये असं आहे की कुठल्या कोणाची वैयक्तिक हेवे दावे हा प्रकार नसावा. त्याच्यामध्ये जे काही आहे ते म्हणून म्हटलं की हे सगळं तर तपासामध्ये शोधून काढावं लागेल की ज्याच्यात कुठल्याही प्रकारे वैयक्तिक काही आपल्याला कोणाचं हित किंवा बरं किंवा वाईट करायचा हा हेतू नसून जे काही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कृत्य असेल तर त्याच्या संबंधी कारवाई केली जाणं गरजेचं आहे. बरं, धन्यवाद सर. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात, त्याबद्दल माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आता आपल्या सोबत होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकाराकडे अत्यंत गंभीरपणे बघायला हवं असं सांगितलं. पोलीस तपासातून याबद्दलचे सगळे जे तपशील असतील, यातला हेतू काय हे सगळं समोर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय आपण आणि लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या घडीची एक मोठी बातमी म्हणजे राज्यात पुन्हा एकदा एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. IPS देवेन भारतीन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका बांगलादेशी नागरिकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांनी मनाई केली आणि त्यामुळे त्यांनी अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि मारवणी पोलिसांमध्ये याबद्दलचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. माजी पोलीस अधिकारी PK जैन सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जैन सर, सलग दुसऱ्यांदा असं झालंय. या आधी पहिला अधिकारी आपण बघितलं, परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार, गुन्हे वेगवेगळे, आणि त्यानंतर आता देवेन भारती सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात आलेले आहेत. हे प्रकरण किती गंभीर आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? मी पहिल्यांदा तर हे सांगायला इच्छितो की IPS अधिकाऱ्यांचे वाईट दिवस आलेले आहेत असं वाटते मला. कारण की आपल्या खात्यामधून कुठेतरी अशा प्रकारच्या चौकशी आणि अशा प्रकारची कारवाई सुरू झालेली आहे. साफसफाई मोहीम सुरू झाली असं म्हणायचं? जी मला माहिती आता मिळालेली आहे ती चौकशी होऊन त्याच्यामध्ये वरिष्ठाच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये चौकशी नक्की झाली असावी. आता चौकशी झाल्यानंतर प्रायमा फेसी जरी त्यांना असा पुरावा सापडला असेल की देवेन भारतीने याच्यामध्ये त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांना कारवाईपासून प्रवृत्त केलं, तर याच्यामध्ये मग गुन्हा दाखल झालेला आहे. आता तपास होईल, तपासामध्ये काय खरं खोटं आहे ते समोर येईल. पण याच्यामध्ये देवेन भारतीने काही लेखी आदेश दिले होते का की फक्त तोंडी आदेशावर ही कारवाई करण्यात आली? जरी तोंडी आदेशावर ही चुकीची कारवाई करण्यात आली तर कारवाई करणारा अधिकारी सुद्धा तेवढाच याच्यामध्ये अपराधी ठरतो जेवढा वरिष्ठ अधिकारी आहे. म्हणून हे आता तपासाचा भाग आहे की याच्यामध्ये त्याच्या जी FIR दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये कितपत खरं आहे, कितपत खोटा आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती दबाव टाकला की किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या टप्प्यावर अशा प्रकारच्या गोष्टीला अंजाम दिला. पण हे आता तपासाचा भाग आहे. मला असं वाटतं की काही दिवसामध्ये सत्य जे आहे ते समोर येणार आहे. बर, पण अशा प्रकारची कारवाई झाल्यानं तुम्हाला असं वाटतंय की हे खरंच IPS अधिकारी जे आहे त्यांच्या विरोधातली ही साफसफाईची मोहीम सुद्धा कदाचित असू शकते? पण सर, इतक्या वरिष्ठ पदावरच्या अधिकाऱ्यांकडून इतक्या गंभीर चुका होणं हे व्यवस्थेच्या दृष्टीनं निश्चित गंभीर आहे.
आता याच्यामध्ये प्रकरण असं आहे की बांगलादेशी महिला होती. आता एक ऑलरेडी पळालेला आरोपी आहे जो परमबीर सिंग याच्यासोबत एक दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी आहे. त्या केसमध्ये आता ही जी स्त्री आहे ती त्यांची दुसरी पत्नी आहे असा सांगितला जातो. आता त्यांना बांगलादेशी म्हणून ठरवून त्यांना परत पाठवू नये अशा प्रकारचा हा भाग आहे. आता हे जे संबंधित अधिकारी आहे ज्यांनी ही तक्रार नोंदवली आहे त्यांनी हे याच्यासाठी काही नोटशीट पुटअप केली होती का आणि नोटशीट पुटअप झाल्यानंतर वरिष्ठांनी ती नकारली, त्याला परवानगी दिली नाही अशा प्रकारचा काही भाग आहे का हे बघितल्यानंतर मग याच्यामध्ये पुढे काही कारवाई होऊ शकते. पण एक गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी लोकांवरती आरोप होतात मग त्याच्यामधून बाहेर निघणं सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांना ची जबाबदारी आहे. आता एकदा त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप झाले तर आरोप गंभीरच आहेत परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगायला इच्छितो, आता मला 1-2 मिनिट द्या, की परमबीर सिंग यांच्या विरुद्ध सुद्धा जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्व केसेसमध्ये कोर्टामध्ये प्रकरण गेले, कोर्टाने पुढे त्यांना MCR किंवा PCR दिला, त्याच्यानंतर पुढील कारवाई झाली. काही ठिकाणी सिव्हिल प्रकरण होते, काही ठिकाणी एक गुन्हेगार सारखा व्यक्ती आहे बिमल अग्रवाल त्याचे तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. आता तो स्वतः लोकांसाठी अधिकाऱ्यांसाठी वसुली करत होता, त्याच्या तक्रारीवर आता गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला काही चौकशी झाली नाही. तर मला असं वाटतं की अशा प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी गुंतलेले असतात त्या ठिकाणी व्यवस्थित चौकशी करून मग गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि चौकशी करून गुन्हे दाखल झाले मग ते कोर्टामध्ये सुद्धा टिकतील. म्हणजे अशा प्रकारे कंप्लेंट आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची छळवणूक झाली, ते छळ झाला त्याचा, ते सुद्धा होता कामा नये. कारण की त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मग निर्णय घेण्याचे प्रमाण जे आहे त्याच्यावरती मग कुठेतरी क्वेश्चन मार्क लागेल. ते लोकांना अधिकाऱ्यांना तेवढं प्रोटेक्शन सुद्धा भेटलं पाहिजे. म्हणून जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि जे चुकीचं करतील त्यांना कायद्याचा धाक असला पाहिजे, कारण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हा मेसेज जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद सर. PK जैन सर आता आपल्यासोबत होते, माजी पोलीस अधिकारी, ज्यांनी स्पष्टपणे याबद्दलची आपली भूमिका मांडलेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार ज्या महिलेचे नाव येत आहे, जिच्या पासपोर्ट बद्दल तिच्या बांगलादेशी असण्याच्या बद्दलचे हे सगळं प्रकरण होतं, ही रेश्मा खान नेमकी कोण आहे? प्लस आताच नुकतंच PK जैन साहेब यांनी आपल्या इथं प्रतिक्रिया दिली. त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं किंवा त्यांची प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यामध्ये स्पष्ट होतंय. तर आपण पूर्णपणे पाहिलं ते स्वतः एक IPS अधिकारी आहेत आणि त्यांना माहिती की सध्या राज्यात काय सुरू आहे. त्यांनी सांगताना ही गोष्ट स्पष्ट केली की रेश्मा खान ही अशा एका व्यक्तीची पत्नी आहे जी ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये परमबीर सिंग यांच्या बरोबरीनं गुन्हा दाखल आहे, FIR दाखल आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती फरार आहे. म्हणजे कुठेतरी एका IPS अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकार असू शकतो किंवा परमबीर सिंग यांच्या जवळच्या लोकांशी संबंधित प्रकार असू शकतो आणि त्यावरून या IPS अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता रेश्मा खान नावाची व्यक्ती कोण होती याच्यावर थोडा आपण प्रकाश टाकूया. दीपक मनोहर कुरुळकर यांनी जी माहिती दिलेली आहे या माहितीनुसार जर आपल्याला आपण पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे साधारणपणे जुलै 2017 मध्ये त्यांच्याकडे एका व्यक्तीचा, ते जेव्हा विशेष शाखेमध्ये होते त्यावेळेस रेश्मा खान नावाच्या व्यक्तीच्या एका पासपोर्ट व्हेरिफिकेशन करता काही कागदपत्र आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा जन्म दाखला पाहिला किंवा काही कागदपत्र पाहिली तर त्याच्यावरती इंग्लिशमध्ये लिहिलं होतं की वेस्ट बंगाल मधल्या भदुरिया BP ऑफ भदुरिया PS नॉर्थ 24 परगण म्हणजे इथली ही महिला आहे त्याबाबत सांगितलं होतं. मग यांनी ज्यावेळी तिथल्या जे हा जो ऍड्रेस दिलेला आहे किंवा या जन्म दाखल्या संदर्भात जी माहिती कळवलेली आहे त्या संबंधित त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा अशा पद्धतीच्या किंवा अशा टाईपची कुठली व्यक्ती आहे, रेश्मा खान नावाची व्यक्ती आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं संशयास्पद वाटलं, त्याच्यानंतर त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली आणि तीच कारवाई करू नये याच्यासाठी दबाव आणल्याचा हा गंभीर आरोप आहे. बघूया या सगळ्याचं सत्य चौकशीतून नेमकं काय समोर येत आहे. खरंच मुंबई पोलिसांची जी प्रतिमा डागाळण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामं केली, त्यांची ही साफसफाईची मोहीम सध्या सुरू आहे का, त्याच्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा News 18 लोकमत.